नमस्कार स्वामी भक्तांनो. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. तुमच्या जीवनात कधी असा अनुभव आला आहे का की सर्व मार्ग बंद झाले होते, पण अचानक एखादा मार्ग खुला झाला, किंवा कोणतीही अपेक्षा नसताना योग्य व्यक्ती, योग्य संधी किंवा अनपेक्षित मदत मिळाली. अनेक भक्त अशा अनुभवांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा आणि आशीर्वादाचा स्पर्श मानतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांवर कृपा आणि आशीर्वादांचा वर्षाव कसा करतात, त्यांच्या कृपेची कोणती संकेत आपल्या जीवनात दिसू शकतात आणि स्वामींची कृपा प्राप्त करण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कदाचित आज सांगितलेला एखादा विचार तुमच्या जीवनात नवी आशा आणि सकारात्मकता निर्माण करेल. चला तर मग श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा हा प्रेरणादायी प्रवास सुरू करूया. श्री स्वामी समर्थ. पहिले लक्षण आहे मनाला शांतता मिळणे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेचे पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे लक्षण म्हणजे मनाला लाभणारी शांतता. जीवनात कितीही अडचणी, ताणतणाव किंवा चिंता असल्या तरी जेव्हा आपण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करतो, तेव्हा मन हळूहळू स्थिर होऊ लागते. भीती कमी होते, नकारात्मक विचार दूर जाऊ लागतात आणि अंतर्मनात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. बाहेरच्या परिस्थिती लगेच बदलतीलच असे नाही, पण त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद आणि धैर्य नक्कीच वाढते. ही अंतर्मनातील शांतता अनेक भक्त स्वामींच्या कृपेची अनुभूती मानतात. म्हणूनच दररोज काही मिनिटे श्रद्धेने स्वामींचे नामस्मरण करा, प्रार्थना करा आणि आपल्या प्रत्येक कृतीत प्रामाणिकपणा व सद्भावना जपा. अनेकांच्या अनुभवांनुसार अशी साधना मन अधिक शांत, स्थिर आणि सकारात्मक बनवण्यास मदत करते. दुसरे लक्षण आहे योग्य मार्गदर्शन मिळणे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेचे दुसरे महत्त्वाचे लक्षण म्हणजे योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणे. जीवनात अनेकदा आपण अशा वळणावर येतो जिथे कोणता निर्णय घ्यावा हेच समजत नाही. मन गोंधळलेले असते आणि प्रत्येक मार्ग कठीण वाटू लागतो. अशा वेळी श्रद्धेने स्वामींचे स्मरण करणाऱ्या अनेक भक्तांना योग्य दिशा मिळाल्याचा अनुभव सांगितला जातो. हे मार्गदर्शन नेहमीच चमत्कारिक स्वरूपात मिळेल असे नाही. कधी एखाद्या व्यक्तीच्या सल्ल्यातून, कधी एखाद्या चांगल्या विचारातून, कधी एखाद्या पुस्तकातून, तर कधी आपल्या अंतर्मनातून योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा मिळू शकते. जेव्हा आपण संयम, श्रद्धा आणि सकारात्मक विचार ठेवतो, तेव्हा जीवनातील अनेक गोष्टी अधिक स्पष्टपणे दिसू लागतात. योग्य संधी ओळखण्याची क्षमता वाढते आणि योग्य निर्णय घेण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो. म्हणून कोणतीही अडचण आली तरी निराश होऊ नका. श्रद्धा टिकवा, प्रामाणिक प्रयत्न करत राहा आणि स्वामींचे नामस्मरण करा. अनेक भक्तांच्या अनुभवांनुसार योग्य वेळी योग्य मार्ग नक्कीच सापडतो. तिसरे लक्षण आहे संकटातून धैर्याने बाहेर पडणे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेचे तिसरे महत्त्वाचे लक्षण म्हणजे संकटांना धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती मिळणे. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी कठीण प्रसंग येतात. आर्थिक अडचणी, कौटुंबिक समस्या, नोकरीतील संकट किंवा मानसिक ताण. अशा परिस्थितीत अनेक जण खचून जातात. पण स्वामींवर अढळ श्रद्धा ठेवणाऱ्या अनेक भक्तांना अशा वेळी मनात एक वेगळे धैर्य आणि आत्मविश्वास जागृत झाल्याचा अनुभव येतो. स्वामी समर्थ आपल्याला संकटांपासून नेहमीच दूर ठेवतील असे नाही, परंतु त्या संकटांचा सामना करण्याची मानसिक ताकद,
संयम आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळावी अशी प्रेरणा अनेक भक्त अनुभवतात. जेव्हा मनात श्रद्धा असते तेव्हा भीतीचे रूपांतर विश्वासात होते. निराशेच्या जागी आशा निर्माण होते आणि अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतही पुढे जाण्याची हिंमत मिळते. म्हणून कोणतेही संकट आले तरी घाबरू नका. श्रद्धा टिकवा, प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवा आणि स्वामींचे नामस्मरण करत राहा. अनेक भक्तांच्या अनुभवांनुसार श्रद्धा आणि धैर्य यांच्या बळावर कठीण प्रसंगांवर मात करणे शक्य होते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. चौथे लक्षण आहे सकारात्मक बदल. श्री स्वामी समर्थांच्या कृपेचे चौथे महत्त्वाचे लक्षण म्हणजे जीवनात हळूहळू घडणारे सकारात्मक बदल. जेव्हा आपण श्रद्धेने स्वामींचे नामस्मरण करतो, प्रामाणिकपणे सत्कर्म करतो आणि चांगल्या विचारांचा स्वीकार करतो, तेव्हा आपल्या स्वभावात आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल जाणवू लागतात. रागाच्या जागी संयम येतो, निराशेच्या जागी आशावाद निर्माण होतो आणि नकारात्मक विचारांऐवजी सकारात्मक विचार मनात रुजतात. कुटुंबातील नाती अधिक प्रेमळ होतात, कामात लक्ष केंद्रित होऊ लागते आणि जीवनात शिस्त निर्माण होते. अनेक भक्तांच्या अनुभवांनुसार स्वामींची कृपा म्हणजे केवळ बाह्य यश नव्हे, तर मन, विचार आणि आचरणात होणारा सुंदर बदल होय. जेव्हा मन बदलते तेव्हा जीवनही बदलू लागते. म्हणूनच रोज काही क्षण स्वामींचे स्मरण करा, कृतज्ञतेची भावना ठेवा आणि प्रत्येक दिवस चांगली कर्मे करण्याचा संकल्प करा. श्रद्धा आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर जीवनात सकारात्मक परिवर्तन घडत जाते. पाचवे लक्षण आहे भक्ती अधिक दृढ होणे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेचे पाचवे आणि अत्यंत महत्त्वाचे लक्षण म्हणजे भक्ती अधिक दृढ होणे. जेव्हा स्वामींची कृपा आपल्या जीवनावर असते तेव्हा मन आपोआप त्यांच्या नामस्मरणाकडे, प्रार्थनेकडे आणि सत्कर्मांकडे आकर्षित होऊ लागते. देवावरील विश्वास अधिक दृढ होतो आणि प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहण्याची प्रेरणा मिळते. अनेक भक्त सांगतात की पूर्वी केवळ सवयीने केलेले नामस्मरण नंतर मनापासून होऊ लागते. स्वामींच्या चरणी कृतज्ञतेची भावना वाढते आणि जीवनातील प्रत्येक सुखदुःख त्यांच्या कृपेवर विश्वास ठेवून स्वीकारण्याची ताकद मिळते. खरी भक्ती म्हणजे केवळ पूजा किंवा मंदिरात जाणे नव्हे, आपल्या वागण्यात नम्रता, इतरांबद्दल प्रेम, प्रामाणिकपणा, दया आणि सत्कर्म यांचा स्वीकार करणे. हेही भक्तीचे महत्त्वाचे रूप आहे. म्हणून दररोज काही वेळ श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा, चांगले विचार आचरणात आणा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करा. अनेकांच्या अनुभवांनुसार अशी साधना मन अधिक शांत, श्रद्धावान आणि सकारात्मक बनवण्यास मदत करते. शेवटी एकच प्रार्थना, श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्यावर सदैव आपली कृपादृष्टी राहू द्या. आम्हाला योग्य मार्ग दाखवा, संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य द्या आणि सदैव सत्कर्म करण्याची प्रेरणा द्या. आज आपण जाणून घेतले की श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांवर कृपा आणि आशीर्वादांचा वर्षाव कसा करतात आणि त्यांच्या कृपेची 5 महत्त्वाची लक्षणे कोणती असू शकतात. लक्षात ठेवा, स्वामींची कृपा मिळवण्यासाठी श्रद्धा, संयम, प्रामाणिक प्रयत्न, सत्कर्म आणि नियमित नामस्मरण यांना महत्त्व दिले जाते. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो, पण श्रद्धा आणि सकारात्मक जीवनदृष्टी आपल्या आयुष्यात नक्कीच चांगला बदल घडवू शकते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांपर्यंत आणि इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या प्रेरणादायी विचारांचा लाभ मिळेल. खाली कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ.
पुन्हा भेटूया अशाच प्रेरणादायी आणि आध्यात्मिक व्हिडिओसह. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.